रोम रोम भाइयों. पब्लिक आज जायचं होतं आपल्याला भाड्याला, ते पण माणसे घेऊन. कृष्णा भाऊ गाडी चालवतो म्हणला, कृष्णा भाऊ सणांना पिरिरी गाडी पळवत होता, पण गाडी काय पळणच गेली. काहून तर खड्ड्यामध्ये रस्ते हो. दुधगाव मध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. प्रधानसांगीमध्ये येऊन माणसं बसून घेतले. निघतो आपण समोर. दुधगावला लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या स्मारकाची तयारी चालू होती. लगेच निघतो आपण पुढे. पोरं तर पेपरला द्यायला चालू होते, कारण बीपी कॉलेज पण खतरनाक वाली गर्दी होती मुलाची. लगेच येतो आपण समोर. कृष्णा भाऊ तर गावाकडेच उतरून गेलता. आंबाडीचा घाट उतरून चेष्टा आपण पिपळगावचा फाटा पासच करतो. तितक्यात भेटतात आपल्याला राजस्थानच्या हत्यार शेळ्या पण आपला रस्ता रोखत होते. मध्ये मूर्ती एकच नंबर. हनुमानजी तर लयच भारी दिसत होते. रुयाडीमध्ये ह्या हनुमानची मूर्ती दिसत होती, लय सुपर. लगेच येतो आपण ज्या लोकेशनवर सांगितलं त्या लोकेशनवर येतो. यांचा प्रोग्राम होईपर्यंत वाट बघली आपण. प्रोग्राम झाला, आपण निघतो गावाकडे वापस. इथं पुढे येतो. इथं अय्यप्पा स्वामी मंदिरवर भंडारा चालू होता. तिथं आपण जेवलो नसतं तर इथं 100% जेवणच करत होतो आपण. तिथंच भेटतात आपल्याला आरटीओ. व्हाईट वाले बगळे नाही हो, ब्लॅक वाले आरटीओ. तसंच चढतो आंबाडीचा घाट. सणांना पिरिरीत दाबत आणतो गाडी. पोहोचतो गावामध्ये. येतो आपण प्रधानसांगीमध्ये. प्रधानसांगीमधून भाडं होतं. पटापट माणसं उतरतात. निघतो आपण पुढे. गोकुंद्यामध्ये येऊन चहा पाणी घेतो. भासा पण भेटला होता. गाडी तर आपली एकच नंबर दिसत. तुम्ही सांगा कसे. आपणा कॉर्नरला येऊन थांबतो. तिथं भेटत आपल्याला राहुल भाऊ आणि आंबोरे बंधू. त्यानं पांढरकवड्याला गेले ते भाड्यावर. लग्नाचं भाडं होतं त्यानं पण सोडून येतात. लगेच येतो आपण मार्केटमध्ये, कारण उद्या सकाळी आपल्याला जायचं होतं नांदेडला. तब तक के लिए बाय बाय. कसा वाटला मित्रांनो आपला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये.